डायबिटीसमध्ये भात खायचा की नाही असे बरेचसे पेशंट डॉक्टरांना विचारत असतात. पण भात खाण्याचे योग्य नियम कोणते किंवा पद्धती कोणत्या हे 7 प्रकारच्या पद्धती आपण शुगर स्पाइक न वाढवता जाणून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर गणेश आव्हाड आपल्याला लोटस क्लिनिकच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भात कसा खावा या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. डायबिटीस आणि भाताचा संबंध काय? तर भातामध्ये साधारण कार्बोहायड्रेट्स असतात आणि ते शरीरामध्ये जेव्हा जातात तेव्हा त्याचं रूपांतरण ग्लुकोजमध्ये होतं आणि आपला ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो, म्हणजेच शुगर वाढते. साधारणपणे सर्वच डॉक्टर सांगतात की भात बंद करा, पण साधारण पॉलिश केलेला जो भात असतो त्याच्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स पटकन वाढतो, रॅपिड शुगर राईज होते. त्याच्यामुळे भात सगळ्यांनीच पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही आहे. भात कसा खायचा, कोणता खायचा आणि कधी खायचा हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. डायबिटीसमध्ये भात खाण्याच्या 7 टिप्स. भात कोणता निवडायचा, म्हणजे तांदूळ कोणता निवडायचा. शक्यतो ब्राऊन राईस किंवा हातसडीचा तांदूळ किंवा रेड राईस की ज्याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. अशा पद्धतीचा तांदूळ निवडला तर केव्हाही श्रेयस्कर ठरतं. भात आणि प्रोटीनचं कॉम्बिनेशन. शक्यतो मुगडाळीचं वरण असेल आणि त्याची क्वांटिटी भाताच्या दुप्पट असेल, म्हणजे अर्धा वाटी भात आणि 1 वाटी मुगाच्या डाळीचं वरण किंवा घरी तयार केलेलं पनीर असं जर असेल तर शक्यतो शुगर स्पाइक्स होत नाहीत. भात जेव्हा आपण खातो तेव्हा भाताचे छोटे छोटे घास करून खा की जेणेकरून तुमचं पचन चांगल्या पद्धतीनं होईल आणि शुगर दीर्घकाळ वाढणार नाही. जर आपण थंड केलेला भात खाल्ला तर रेझिस्टन्स स्टार्च डेव्हलप होतो की जेणेकरून शुगर स्पाइक कमी होतात. आणि हो, भात खाल्ल्यानंतर किमान 100 पावलं चाला. भाताआधी कोशिंबीर खायला विसरू नका. भाताआधी जर फायबरयुक्त कोशिंबीर खाल्ली तर साखर नियंत्रणात राहते. कोशिंबिरीचे विविध प्रकार आणि कोशिंबिरीविषयी जर अधिक आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण वेगळा व्हिडिओ तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भाताच्या संदर्भात आयुर्वेदिक दृष्टिकोन काय सांगतो की भात हा मधुर रसात्मक आहे, पचायला हलका आहे, पण कफवृद्धिकर पण आहे. त्यामुळे भात प्रमाणात जर घेतला तर साखर नियंत्रणात राहू शकते. आता काय काय टाळायचं आहे तर 2 वेळा शक्यतो भात खाऊ नका, दिवसातून एकदाच खा. भाताबरोबर सेवन न करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत तर बटाटा आहे किंवा साखरयुक्त पदार्थ आहेत किंवा गोडसर ताक आहे, तर ते शक्यतो भाताबरोबर घेऊ नका. नुकत्याच झालेल्या एका रिसर्च स्टडीप्रमाणे पातेल्यात शिजवलेला भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कुकरमध्ये शिजवलेल्या भाताच्या ग्लायसेमिक इंडेक्सपेक्षा कमी असतो. त्याच्यामुळे ओपन वेसल किंवा ओपन पॉट म्हणजेच पातेल्यात शिजवलेला भात हा केव्हाही श्रेयस्कर असतो डायबिटीसच्या रुग्णांसाठी आणि इतर रुग्णांसाठी देखील. डायबिटीसमध्ये भात पूर्ण बंद करण्याची गरज नाही आहे, पण शहाणपणाने भात खाणं गरजेचं आहे. भात कोणत्या पद्धतीनं खायचा, भाताची क्वांटिटी किती असली पाहिजे, त्यानंतर भात कोणत्या गोष्टींबरोबर खायचा हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे भात आणि इतर संदर्भातल्या काही जर आरोग्यविषयक टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि डायबिटीस आणि इतर काही तुम्हाला जीवनशैलीविषयक आजारांचं जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता.